नमस्कार मित्रांनो, आज आपण भारताच्या विशाल आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे एक अविश्वसनीय उदाहरण पाहणार आहोत। आजचा व्हिडिओ आहे भारतातील 5 मोठ्या विमानतळांवर। ही विमानतळे केवळ प्रवासाचे केंद्र नाहीत, तर अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आणि लाखो प्रवाशांचे प्रवेशद्वार आहेत। चला तर मग जाणून घेऊया भारतातील या भव्य विमानतळांबद्दल। नंबर 5, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ। आपल्या यादीतील 5व्या क्रमांकावर आहे तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथील चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ। 1300 एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेले हे विमानतळ देशातील एक महत्त्वाचे उड्डाण केंद्र आहे। विशेषतः दक्षिण पूर्व आशियातील देशांसाठी हे एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून काम करते। भारतातील पहिले विमानतळ जिथे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत टर्मिनल्स एकत्र जोडले गेलेले आहेत, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सोयीचा होतो। हे विमानतळ केवळ आकारानेच मोठे नाही, तर दरवर्षी लाखो प्रवाशांना सेवा देऊन देशाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो। नंबर 4, केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट। 4थ्या स्थानावर आहे भारताची सिलिकॉन व्हॅली बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ। 4008 एकर जागेवर पसरलेले हे विमानतळ देशातील 3रे सर्वात व्यस्त विमानतळ आहे। त्याच्या भविष्यवेधी आणि पर्यावरणाला अनुकूल डिझाईनमुळे हे ओळखले जाते। नुकतेच सुरू झालेले टर्मिनल 2, ज्याला टर्मिनल इन अ गार्डन असे म्हटले जाते, हे त्याच्या आतल्या हिरवळीमुळे प्रवाशांना एक वेगळाच अनुभव देते। हे विमानतळ केवळ प्रवाशांच्या सोयीसाठीच नव्हे, तर त्याच्या डिझाईन आणि आधुनिकतेसाठी देखील जगभरात प्रसिद्ध आहेत। नंबर 3, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ। 3ऱ्या क्रमांकावर आहे आपल्या स्वप्नाच्या नगरी मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ। 1500 एकर जागेवर असूनही हे विमानतळ भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे। एकाच वेळी 2 धावपट्ट्यावर उड्डाण आणि लँडिंग करण्याची अद्वितीय क्षमता या विमानतळाला खास बनवते। इथे जागेची मर्यादा असूनही या विमानतळाने त्याची कार्यक्षमता सिद्ध केली आहे। त्याचे भव्य टर्मिनल 2, ज्यात भारताची समृद्ध संस्कृती दर्शवणारे सुंदर कलाकृती आणि चित्रे आहेत। तेथे प्रवेश करताच तुम्हाला भारताच्या कला आणि परंपरेचा अनुभव येतो। नंबर 2, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ। 2ऱ्या क्रमांकावर आहे भारताच्या राजधानीचे प्रवेशद्वार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ। 5106 एकराच्या अफाट जागेवर पसरलेले हे विमानतळ केवळ भारतालाच नाही, तर जगातील सर्वात व्यस्त विमानतळापैकी एक आहे। येथे 4 धावपट्ट्या आहेत आणि ही क्षमता असलेले हे भारतातील पहिले विमानतळ आहे। येथील आधुनिक आणि भव्य टर्मिनल 3 भारतातील सर्वात मोठे प्रवासी टर्मिनल आहे, जे एकाच वेळी लाखो प्रवाशांची सोय करू शकते। हे विमानतळ केवळ देशांतर्गत नव्हे, तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीचे केंद्र म्हणून भारताला जगाशी जोडण्याचे काम करते। नंबर 1, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ। आता आपल्या यादीतील पहिल्या क्रमांकावर आहे भारतातील सर्वात मोठे विमानतळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद। तब्बल 5500 एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेले हे विमानतळ आकाराच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे। याच्या विशालतेची कल्पना करा। हे संपूर्ण विमानतळ हैदराबाद शहराच्या एका मोठ्या भागाएवढे आहे। हे भारतातील पहिले विमानतळ होते जिथे देशांतर्गत ई-बोर्डिंग सेवा सुरू करण्यात आली। हे विमानतळ प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवते आणि आकाराच्या बाबतीत भारतातील सर्व विमानतळांमध्ये अव्वल आहे। तर मित्रांनो, ही होती भारतातील 5 सर्वात मोठी विमानतळे, जी देशाची प्रगती आणि भविष्याची ओळख करून देतात। तुम्हाला यापैकी कोणत्या विमानतळाला भेट द्यायला आवडेल, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।